सगळ्या शेतकरी मित्रांना नमस्कार. मी अजिंक्य दळवी, ऑटोनेक्स प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई इथे कंपनी आहे आमची. तिथनं पॉवर ट्रेन इंजिनियर आहे मी तिथे. तर आपण प्रेझेंटेशनला स्टार्ट करू. बेसिकली आमची जी कंपनी आहे ही इलेक्ट्रिक ट्रॅक्टर्स मॅन्युफॅक्चर करते. आणि याच्यात हाय टॉर्क म्हणजे उच्च टॉर्क इलेक्ट्रिक ट्रॅक्टर असतात हे. तर सध्या आम्ही 45 HP ट्रॅक्टर लॉन्च केलं आहे, जे स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. नेक्स्ट स्लाईडवर जातो. हे ट्रॅक्टर शेती आणि उद्योगाचा म्हणजे जे उद्योजक आहे, इंडस्ट्रीज, त्यांना टार्गेट करून आणि त्यांच्या यूजच्या हिशोबाने बनवलेलं आहे. बेसिकली हे ट्रॅक्टर प्लस समोरच्या स्लाईडवर आपण पाहू की इंडस्ट्रीमध्ये आपण लोडिंग ॲप्लिकेशनमध्ये पण याचा उपयोग करू शकतो. लोडिंग आणि बाकीचे जे कामं आहेत त्याच्यात. आणि भारतातील आयकॅट सर्टिफाईड आणि ARAI सर्टिफाईड हे पहिलं इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आहे. तर ही एक स्पेशल गोष्ट आहे याच्यातली. आणि याचा RTO पासिंगसुद्धा झालेला आहे. तर आणि मार्केटमध्ये सेलसाठी अवेलेबल आहे. 2004मध्ये आता ट्रॅक्टर मार्केट जर आपण पाहिलं तर 9 लाखाहून अधिक ट्रॅक्टर मार्केट आहे पूर्ण ऑल ओव्हर भारतात. तर आता या इंडस्ट्रीमध्ये आपण हे पहिलं इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आहे जे आपण लॉन्च केलेलं आहे आणि याचा सेल आता चाललेला आहे. डिझेल ट्रॅक्टरची समस्या आपण जर पाहिली तर त्याच्यात वाढत्या डिझेलचे म्हणजे आता दिवसेंदिवस डिझेलचे जे रेट आहे ते वाढत आहे. त्याच्यामुळे जे शेतकरी आहे त्यांना प्राईजमध्ये म्हणजे डिझेलचे प्राईजमध्ये शेती करणं हे कठीण जात आहे. तर जास्तीत जास्ती म्हणजे त्यांचा कॉस्ट कमी करायसाठी, त्यांचं शेतीचं लागत कमी करायसाठी, डिझेलमध्ये जे त्यांचं खर्च चालला आहे तो कमी करायसाठी आपण हे म्हणजे हे ट्रॅक्टर आपण तिथे एक सोल्युशन म्हणून यूज करू शकतो. त्यानंतर डिझेल ट्रॅक्टरचं तुम्ही बघितलं असेल की तिथे त्याला मेंटेनन्स खूप लागते, देखभाल खूप लागते. जसं एक पारंपरिक डिझेल इंजिन जर बघितलं आपण तर त्याच्यात ऑइल फिल्टर्स, एअर फिल्टर्स, त्यानंतर भरपूर मेकॅनिकल पार्ट्स असतात जे खराब व्हायचे चान्सेस आणि त्यांना मेंटेनन्सची खूप गरज असते. तर त्याच्यामुळे त्यांचा जो वेळ आहे, जेव्हा काही ट्रॅक्टर बिघडलं काही झालं तर तेव्हा तो वेळ आणि त्याचे पैसे, त्याचे कॉस्ट हे त्यांना बेअर करावे लागतात. म्हणजे त्यांच्यावर असतात, शेतकऱ्यांवर. तर हे तिथे कमी होतं. त्यानंतर अजून एक आहे प्रदूषण एक खूप मोठा भाग आहे. जवळपास आपण पुढच्या स्लाईडमध्ये पाहूच तो. तर प्रदूषण, कार्बन फूटप्रिंट याच्यानी आपण खूप कमी करू शकू. तर डिझेल इंजिनचा हा पण एक प्रॉब्लेम आहे डिझेल ट्रॅक्टरचा. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल की खूप व्हायब्रेशन्स होतात ट्रॅक्टर्समध्ये स्पेशली. तर त्याच्यामुळे जेव्हा कोणता शेतकरी दीर्घकाळ ते यूज करेल तर त्याच्यावर हेल्थचे प्रभाव पडतील. त्याच्या पाठीचा त्रास म्हणा किंवा त्याचा बाकीचं काही हेल्थ रिलेटेड इश्यू त्याला होऊ शकतं. तर तो पण इथे नाही होणार, कारण याच्यात साऊंड किंवा व्हायब्रेशन्स नाही होत इलेक्ट्रिक ट्रॅक्टरमध्ये. तर बेसिकली या ट्रॅक्टरचे आपण काही फीचर्स बघूया. तर जसं मेन याचा फीचर आहे की हे जसं याच्यात डेटा कलेक्शनचं एक खूप मोठा टॉपिक आहे की पूर्ण क्रॉपचा डेटा, सॉईल डेटा, त्याचे इमेजेस हे सगळे आपण याच्यात पाहू शकतो. त्यानंतर ट्रॅक्टरचे जे परफॉर्मन्स आहे इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचं ते सुद्धा ॲपच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. त्यानंतर हायड्रोलिक्स जे डिझेल ट्रॅक्टरमध्ये असतात लिफ्टिंगसाठी, जे ॲक्सेसरीजसाठी लागतात ते पण आहे याच्यात. त्यानंतर मोटर अँड कंट्रोलर याच्यात लावलं आहे आपण, इलेक्ट्रिक मोटर अँड कंट्रोलर. त्यानंतर सेल्फ ड्रायव्हिंगवर पण आपण आता काम चालू आहे आमचं, लगेच आता लॉन्च होणार आहे. ते सेल्फ ड्रिव्हन राहील, म्हणजे त्याच्यात ऑपरेटर किंवा फार्मरची काही गरज नाही राहणार. त्यानंतर स्वॅपेबल बॅटरी मॉड्यूल्स आहे यात. याचा अर्थ की बॅटरीतील काही पण जर मॉड्यूल्स आहे
ते खराब झाले तर आपण ते रिप्लेस करून लगेच त्याचं परत ती दुरुस्ती करू शकतो. तर डिझेल इंजिनच्या ऐवजी आपण याच्यात मोटर यूज केला आहे, बॅटरी यूज केली आहे आणि हे पूर्णपणे मेक इन इंडिया आहे. तर मेक इन इंडिया असल्यामुळे आपले जे म्हणजे जे गव्हर्नमेंटचं एक हे आहे इनिशिएटिव्ह मेक इन इंडिया, तर त्याला पण आपण याच्यात भर देतो आहे. तर त्याच्यात आता आणि जॉब्स याच्याने खूप क्रिएट होतील. जसं जसं मेक इन इंडिया आहे, मोटर्स आहे, कंट्रोलर्स आहे, ट्रॅक्टरचे पार्ट्स आहेत, हे सगळे आपल्या भारतात बनत आहेत, तर जॉब्स पण त्याच्याने क्रिएट होतील. त्यानंतर आता आपण जर भविष्याकडे पाहिलं तर भविष्य आपण म्हणू शकतो की इलेक्ट्रिककडे खूप म्हणजे नॅरो डाऊन झालेलं आहे, तिकडेच वळत आहे भविष्य आपलं. तर जसं आता तुम्ही पाहाल भारत स्टेजचे जे नॉर्म्स आहे ते खूप स्ट्रिक्ट झालेले आहेत, तर त्याच्यामुळे इलेक्ट्रिफिकेशन हे खूप गरजेचं आहे. तर आता आपण याच्यात पहिला लॉन्च केलेला आहे ट्रॅक्टर, तर त्यामुळे हे एक बेनिफिट आहे त्याच्यात. तर आपण इथे बघू की इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचे फायदे. तर जसं कमी ऑपरेटिंग खर्च, फक्त ₹1 तास म्हणजे डिझेलच्या 10 पट कमी याचा ऑपरेटिंग कॉस्ट आहे तासाचा. कमी देखभाल आहे, शून्य प्रदूषण आणि सुविधा, कमी व्हायब्रेशन, जे आपण पहिलेही पाहिलं. तर हे काही फायदे आहे इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचे. त्यानंतर तुम्ही इथे फोटोमध्ये बघू शकता की जसं याच्यावर काय काय ऑपरेशन्स आपण करू शकतो. तर सगळ्या प्रकारचे स्टँडर्ड जे डिझेलमध्ये लागतात, जसं इथे दाखवलं आहे 7 फीट रोटावेटर, तर डिझेलमध्ये पण जे काही ट्रॅक्टरमध्ये जे काही फिटमेंट्स लागतात, ॲक्सेसरीज लागतात, ते याच्यावर आरामात चालू शकेल. त्यानंतर ट्रॉलीचे जे हॉलेज आहे ते मॅक्सिमम 15 टनपर्यंत आपण करू शकतो आणि त्याच्यात तुम्हाला 55 किलोमीटरची रेंज मिळून जाईल. 7 ते 8 तास बॅकअप मिळेल बॅटरीचं. त्यानंतर रिपर जे आहे ते पण तुम्ही चालू शकता. हे रिपर एका बायोमास प्लांटचं आहे, तर कमर्शियल यूजमध्ये पण आणू शकता. हे आपण इथे पाहू शकता की याला एक लोडर अटॅचमेंट लावलेली आहे पुढे खाली. तर त्या लोडर अटॅचमेंटमध्ये त्या बकेटमध्ये 500 किलोपर्यंत आपण लोड त्यांनी उचलून लोडिंग अनलोडिंगचं काम करू शकतो. त्यानंतर 13 फीटचं एक ग्रॅबरसुद्धा लावलेलं आहे. ही काही अटॅचमेंट आहे जी आपण चेंज करू शकतो कस्टमरच्या यूजनुसार. तर हे आता इंडस्ट्री ॲप्लिकेशन एक आपण म्हणू शकतो याचं. तर सध्या बायोमास इंडस्ट्री, त्यानंतर एक रिलायन्सची बायोगॅस इंडस्ट्री आहे, तिथे पण आपण सप्लाय केलेले आहे. तर हे काही इंडस्ट्री ॲप्लिकेशन आहे याचे, या ट्रॅक्टरचे. त्याच्यात 8 तासापर्यंत सिंगल चार्जमध्ये बॅकअप देऊन देईल तुम्हाला. तर दरवर्षी 10 टन कार्बन उत्सर्जन आपण कमी करू शकतो या ट्रॅक्टरचा वापर करून, इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचा. तर पर्यावरण इको फ्रेंडली आहे, पर्यावरणाला हानी नाही होणार आहे आणि कार्बन क्रेडिट शेतकरी व उद्योगात म्हणजे त्यांनाच जाणार हे शेतकरी आणि कार्बन फुटप्रिंट कमी करायसाठी. ओके. तुम्ही ते पाहू शकता की आता जसं काही इंडस्ट्रीला आम्ही अप्रोच करतो आहे, तर जसं जसं इंडस्ट्रीज आम्हाला अप्रोच करतील, फार्मर्स आम्हाला अप्रोच करतील, तर तसं तसं आम्ही ग्रोथ याच्यात करू शकतो आणि पुढे भविष्य जे आहे ते आपण नक्कीच सोबत पाहू शकतो या ट्रॅक्टरसोबत. तर आमच्यासोबत मिळून हे जे गोल आहे हे अचीव करण्यात तुम्ही हेल्प करू शकता. तर सरकारी अनुदान आहे काही, जसं PM किसान ट्रॅक्टर योजना व अन्य योजना काही सरकारच्या अजून निघतील फ्युचरमध्ये, तर नक्कीच या इम्प्लिमेंट होतील याच्यावर. अनुदान विधी जी आहे ती योजना अंतर्गत 40% सवलत याच्यात मिळते. त्यानंतर EVसाठी महाराष्ट्र UP कर सूट व फायदे म्हणजे त्याच्यात ते आपल्याला बेनिफिट मिळत आहे या 2 स्टेट्समध्ये, UP आणि महाराष्ट्रामध्ये. फ्युचरमध्ये ऑल ओव्हर इंडिया आम्ही ऑपरेट करतो, पण फ्युचरमध्ये अजून गव्हर्नमेंट्स जर हेल्प करतील तर आम्ही अजून त्याच्यात वाढ करू शकतो. त्यानंतर प्राइसिंग आणि फायनान्सबद्दल इथे काही दिलेलं आहे इन्फॉर्मेशन. ते माझे जे कलिग आहे ते तुम्हाला अजून डिटेलमध्ये सांगू शकते. अविनाश सर, ओव्हर टू यू.
ओके, थैंक यू सो मच, आपने मुझे इनविटेशन दिया। सॉरी मेरी मराठी थोड़ी वीक है, तो क्या मैं हिंदी में स्टार्ट कर सकता? ओके, थैंक यू सो मच अजंक्या, आपने काफ़ी अच्छा एक्सप्लेन किया। बेसिकली हम बात करते हैं स्टार्टिंग ऑटो नेक्स्ट ऑटोमेशंस का। तो ट्रैक्टर सेगमेंट एक ऐसा सेगमेंट है जिसे हम यूज़ करते हैं अपने एग्रीकल्चर के लिए। और एग्रीकल्चर जो है आज के टाइम में देखा जाए तो इंडिया जो है वो पहला डिस्कवर किया था किसानी, खेती के लिए अनाज उगाना पहले शुरू किया था इंडिया ने पूरे वर्ल्ड में। ये सबसे अच्छी अचीवमेंट थी। लेकिन नाउ अ टाइम्स जो किसानी है, हमारा खेती है, वो खेती सबसे ज़्यादा कॉस्टली हो चुकी है। अब देखें सर, तो 1 किलो चावल उगाने के लिए भी 5,000 लीटर की पानी की रिक्वायरमेंट होती है। इतना कॉस्ट हो गया है। आज के टाइम में मुमकिन नहीं है कि आप नहर, नाले या नाली की या फिर किसी भी इस तरह से जो फ्रेश वाटर सोर्स है आप उससे पानी लेकर के खेती कर सके। अनफॉर्चुनेटली आपको पंप इस्तेमाल करना होता है। और पंप में भी आप देखें तो नॉर्मली वहाँ पे इलेक्ट्रिसिटी कितनी इंडिया में यूज़ हो रही है और कितना टाइम पे मिलता है वो हम सब जानते हैं। अनफॉर्चुनेटली फिर किसान वहाँ पर भी पंप इस्तेमाल करता है जहाँ पे डीजल का यूज़ करना होता है। आज के टाइम में डीजल की जो कॉस्टिंग है वो 90 रुपये लीटर चल रही है, आप देखें तो। और अगर हम बात करते हैं डीजल ट्रैक्टर का, तो एक डीजल ट्रैक्टर जो है 1 घंटे में लगभग 3 से 4 लीटर डीजल खाता है, जो कि शायद कॉस्टिंग होती है लगभग 350 से 450 रुपये तक। तो ये कॉस्ट जनरेट हो रहा है किसान के लिए। तो अब ज़रा सोच के देखें कि आने वाले समय में हमारा 1 किलो चावल या जो अनाज हम खाने वाले हैं उसकी कीमत कितनी बढ़ने वाली है। तो दो दिस इज़ द आवर फर्स्ट इंडिया सर्टिफाइड इलेक्ट्रिक ट्रैक्टर, जो कि इलेक्ट्रिकल CMV या सर्टिफिकेशन आईकेट सर्टिफाइड है और ऑटोमोटिव ARI सर्टिफिकेशन के साथ में लॉन्च है हमारा इलेक्ट्रिक ट्रैक्टर। जिसकी क्षमता की बात करूँ, पावरफुल टॉर्क की, तो वो 214 न्यूटन मीटर का टॉर्क है, जो कि नॉर्मली एक 55 से 60 HP डीजल ट्रैक्टर बराबर टॉर्क जनरेट करता है। मैं इसकी बात करूँ, जस्ट कैन यू प्लीज़ प्ले द वीडियो? अगर आप के पास वीडियोज़ है तो क्या प्ले कर सकते हैं? या प्लीज़ एक रेफरेंस के लिए मैं वीडियो दिखाना चाहता हूँ आपको हमारी ऑटोनेक्स का। प्लीज़ रेफरेंस द वीडियो। पिकअप चांगला आहे, पॉवरमध्ये पॉवर बी चांगली आहे. पिकअप चांगला आहे, पॉवरमध्ये पॉवर बी चांगली आहे. या थैंक यू। यस, तो दिस इज़ आवर वीडियो। बेसिकली हमें सोच करना था कि इलेक्ट्रिक पावर ट्रेन जो है वो कितना पावरफुल है एज़ कम्पेयर टू डीजल के। एंड हम बात करते हैं इसके ऑपरेशन कॉस्टिंग की। तो ऑपरेशन कॉस्टिंग जहाँ पर हम 450 रुपये लगाते हैं पर घंटे का, वहाँ पर इलेक्ट्रिक ट्रैक्टर आपका सिर्फ 40 रुपये पर घंटे के हिसाब से आपकी खेतों की जुताई करता है, जिसकी पावरफुल इतना है। हम बात करते हैं इसके सर्टिफिकेशंस और इसकी सेफ्टी नॉर्म्स की। तो सर हमारी व्हीकल जो है वो फायर प्रूफ और वाटर प्रूफ है। आप किसी भी इक्विपमेंट के साथ काम करने के लिए खेतों में और साथ इंडस्ट्रियल सेक्टर में। तो इससे रिलेटेड अगर कुछ आप जानना चाहते हैं तो प्लीज़ बताएं। या प्लीज़ सर। सर इसका ROI अगर हम डिपेंड करते हैं एग्रीकल्चर में, तो एग्रीकल्चर में आपके 2 साल में ROI बाहर निकलता है। जहाँ पे एक नॉर्मल किसान 1 साल में 1000 घंटे इस्तेमाल करता है ट्रैक्टर, जिसके पीछे वो 2.5 से 3 लाख रुपए का डीजल लगाता है। उस सिचुएशन में आपका सिर्फ 30,000 रुपये की बिजली जाती है पूरे ऑल एक्टिविटीज़ को करके, जो कि नेक्स्ट 2 साल में आप अपने ROIs को बाहर निकाल लेते हैं।
आप 5 साल की बात करते हैं तो 5 साल में अगर आप 12 लाख रुपीस सेव करते हैं सर। एग्जैक्टली सर, जैसा कि हमारे जंकिया ने बताया था, कलीग ने मेरे, कि हमारे पास हमारा खुद का अपना फाइनेंस पार्टनर है, जहाँ पर आईसीआई बैंक, कोटक महिंद्रा, आईडीएफसी बैंक, द थाना सहकारी बैंक जैसे बैंक्स जो है आपकी फंडिंग्स दे रही हैं। यस सर, सब्सिडीज़ भी हैं। ओके, महाराष्ट्र गवर्नमेंट इसमें सब्सिडीज़ देती है 10,000 रुपीज़ पर किलोवाट का। सर आपकी वॉइस नहीं आ रही, कि कोई मैक दे सकता उन्हें आप? हेलो, हाँ सर, प्लीज़ मैंने बताएं। कहा कि उसके इंटरेस्ट में कोई सब्सिडी है क्या? इंटरेस्ट में सर सब्सिडी कहाँ मिलता है हाँ, आपको? नहीं, प्राइसिंग मिलता में है। सब्सिडी मिल नहीं जाएगी। नहीं, इंटरेस्ट में भी मिलता है। कुछ कुछ लोन ऐसे हैं गवर्नमेंट के जी, जिसमें इंटरेस्ट में सब्सिडी है। ओके। कुछ अलग अलग स्टेट में अलग अलग सब्सिडीज़ मिलती है। लाइक जैसे हम बात करते हैं यूपी में, तो यूपी में जो सब्सिडीज़ मिलती हैं वो उनके आरटीओ नॉर्म्स रिलेटेड जो भी चीज़ है वो उनका टैक्सेशन फ्री है। हरियाणा गवर्नमेंट ने 50% सब्सिडीज़ ऑफर किया हुआ है फॉर एक्स शोरूम कॉस्ट के ऊपर, जो कि वो आपको किसान को सिर्फ 50% ही पे करना होता है। एक तो- महाराष्ट्र में स्कीम है, अन्ना साहब पाटिल महामंडल करके। बिल्कुल, अन्ना तो- साहब पाटिल जी भी हमारे ट्रैक्टर उन्होंने लिया है सर। तो अन्ना साहब पाटिल आर्थिक विकास महामंडल में एक स्कीम है कि 15 लाख तक जो भी लोन लेते हैं उसमें 0% इंटरेस्ट, लेकिन डायरेक्ट नहीं, इनडायरेक्टली, कि पहले गवर्नमेंट को आपको पे करना पड़ेगा बैंक को, एंड देन गवर्नमेंट विल रिफंड यू दैट इंटरेस्ट। तो उसके बारे में ये इसको एप्लीकेबल है क्या? टोया एग्रो सॉल्यूशन हमारा फाइनेंस पार्टनर है सर। नहीं नहीं, कोई भी रहे। हाँ, जो अन्ना साहब पाटिल कह रहे हैं ना, उनका कोई जो भी फाइनेंसिंग रहे। पार्टनर है वो टोया एग्रो नहीं, है नहीं, वो। कोई भी रहे, लेकिन वो इंटरेस्ट रिफंड ये स्कीम ये इसके लिए अवेलेबल है कि इसकी इन्फॉर्मेशन दीजिए ना, नहीं whether it is applicable to this tractor and all that। शो मैं आपका अपना नंबर शेयर करता हूँ, अब मैं आपके साथ में डेफिनेटली कनेक्ट करता हूँ। ओके, थैंक यू सो मच। एनीवन? ओके, थैंक यू।